नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे संडे आणि म्हटलं काय व्हिडिओ बनवायचा. तर एक मी माझ्या डेली ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे की आपलं एक कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. त्या हिशोबाने मी व्हिडिओ हा बनवतो. तर काही जणांना प्रश्न पडत असेल, आज सुट्टी आहे तर घरी काय बनवायचं, म्हणजे कोणता कंटेंटवर व्हिडिओ बनवायचा ते कळत नाही. मला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो की कसा व्हिडिओ बनवायचा का, आणि त्यामध्ये कंटेंट काय असला पाहिजे, आणि मग लोक बघणार, व्ह्यू वाढणार. ओके, तर मला जास्त ह्याच्यामध्ये मेहनत नाही आहे, पण एवढंच की यूट्यूब आपला एक चांगला मित्र आहे. आणि कॅमेऱ्यासमोर आपल्याला बोलायचं असतं, ते यूट्यूबवर मग आपण अपलोड करतो. तर अशा बऱ्याच व्हिडिओ आहेत माझ्यासुद्धा, त्या मी खूप असं घाबरत म्हणजे असे कॉन्फिडन्स मी बनवलेल्या नाहीत, कुठंतरी अडथळा. नंतर मग सुरुवातीचा माझ्या व्हिडिओ आहेत ना, ते मी असेच बनवलेले आहेत. त्यानंतरच्या काही व्हिडिओ मी यूट्यूबर आहेत काय, त्यांच्याकडून शिकलो की कसं कॅमेरासमोर सुरुवात करायची, कसं बोलायचं. त्याच्यामुळं मी त्या व्हिडिओ बनवल्यात, म्हणजे सुरुवात तशी केलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी मला जमते. आणि आता कंटेंट असा व्हिडिओ आपला अपलोड करायचा म्हणजे यूट्यूबला 2-3 दिवसांनी एक व्हिडिओ अपलोड करावीच लागते. त्या हिशोबाने मी बोलत असतो. सुरुवात तर करूया आपण, आणि एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं कॅमेरासमोर बोलताना. कोणाला घाबरायचं नाही. कोण आपल्या घरी रेशन भरायला येत नाही, फक्त लोक कमेंटवर बोलतात, हे बाई काय, कधी भेटलात तर मित्र वगैरे बोलतात, बाई काय बनवतो व्हिडिओ, असं तसं बनवतो, बरोबर ना. त्यांना काय, कॅमेरासमोर असताना आपण त्यांचा विचार नाही करायचा. मला सुद्धा सुरुवातीला तसंच वाटायचं की यार, तो काय बोलेल, मी असा व्हिडिओ बनवतो, तो काय बोलेल, ते काय बोलतील असं तसं. तर तो विचार जर तुम्ही केलात, तो विचार, तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही, सक्सेसफुल होणार नाही. माझे आता 1700 सबस्क्रायबर झालेत. तर मी सुरुवातीला त्यांचा विचार करायचो, त्यानंतर मी विचार नाही केला त्यांचा. तर कसं असतं माहिती आहे, लोकही नावं ठेवायला असतात, तुम्ही किती पुढे गेलात, तुम्हाला कधी भेटलात, तर तुम्ही हे जे काम करता यूट्यूबचे, अरे बाबा हे काम नको करू, यूट्यूबला काम, जॉबवर लक्ष दे. तर त्यांना बाबा सांगायचं की बाबा हा माझा एक छंद आहे, यूट्यूबवर व्हिडिओ टाकणे, बरोबर ना. तुला काय करायचं, तुझा बघ ना तू, असं बोलायचं. घाबरायचं नाही, कारण लोक हे बोलायलाच असतात, बरोबर. मला बऱ्याच वेळेला असं वाटलं की यार, मी हे काय करतोय यूट्यूबवर वगैरे, असं तसं, की असं मला वाटायचं पहिलं अजून सुद्धा मला वाटतंय. जसं ते शेअर मार्केट असतं ना, की यूट्यूबवर नको करू, कर नको करू, कर नको करू, अरे काय करतोय, नको करू, काय करतोय, नको करू. तर शेअर मार्केटसारखं माझं हे सुरुवात मी जशी केली, छोटे कमी व्ह्यू, 10 व्ह्यू, 12 व्ह्यू, असे 100च्या वरतीच, म्हणजे कधी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ 100च्या वरतीच व्ह्यू आले. वॉच टाईम माझा बऱ्यापैकी झालेला आहे, आता 1500 वॉच टाईम झालेला आहे माझा. तर मला यातूनच वॉच टाईम भेटते, सबस्क्रायबर बऱ्यापैकी मला भेटलेले आहेत. शॉर्ट व्हिडिओला तर बरेच, मी तर म्हणतो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही टाकला चालू करा. तुमच्याकडे जर का ऑप्शन नसेल लॉंग व्हिडिओसाठी, कोणता कंटेंट नसेल, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत राहा. त्यातून सुद्धा तुम्हाला सबस्क्रायबर आणि वॉच टाईम भेटत असतं. असं म्हणजे माझे बऱ्याच 2-3 माझ्या शॉर्ट व्हिडिओ आहेत, त्यांना एक शॉर्ट व्हिडिओला लाख व्ह्यू आलेले आहेत. 1 लाख, एकला 86, आणि दुसरीला काहीतरी 46 असं आय थिंक आलेले आहेत. तर मी तर म्हणतो तुम्ही सुरुवात करा, एक दिवस सक्सेसफुल व्हाल, एक दिवस तरी सक्सेसफुल व्हाल. नाही झाला सक्सेसफुल, तुम्हाला बोलायचा कॉन्फिडन्स येईल, कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं. मला सुद्धा, मी घरी होतो पहिला, घरी म्हणजे घरातूनच काही शूट केलेले आहेत, तर मला ते भीती वाटायची कसं कॅमेऱ्यासमोर बोलायचं. आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला आपल्या आधी एडिट करायला तुम्हाला बरेचसे
ॲप आहेत, तर मी करतो VN ॲपमधून. मला ते बेस्ट पडते, एकदम सोपं आणि इझी VN. मी आता जवळजवळ 2-2.5 वर्ष मी VN ॲप वापरते, तर मला ते एकदम इझी जातं. तर अशा प्रकारे मी सुरुवात केलेली आहे. आता मला फक्त 4,000 वॉच टाईम पाहिजे. 4,000 नाही, मला 1500 मध्ये चाललेले आहेत. तर मला आय थिंक 2500 मला वॉच टाईम कंप्लीट झाला की मग ते मॉनिटाईजसाठी येतं ते. मग नंतर आय थिंक पुढे प्रोसेस आहे, ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण तुम्ही सुरुवात करा. बस माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही खचून जाऊ नका. बऱ्याच तुम्हाला असं वाटेल बऱ्याच वेळेला की अरे यार, सुरुवात केली, व्ह्यू नाहीत, हे नाहीत, ते नाहीत. तुम्ही टाकत राहा, तुम्ही फिरत राहा, तुम्ही अलग अलग ठिकाणी जा, फिरा आणि बोलायचा कॉन्फिडन्स वाटेल तुमचा. सध्या मी सुद्धा तसंच होतो पहिला. पब्लिकमध्ये असं बघायचो व्हिडिओ करताना की अरे लोक काय बोलतील याचा विचार करायचा. सुरुवात मी केली आणि मला तर पब्लिकमध्ये पण सुद्धा भीती वाटत नाही. मला मी बिंदास करतो कॅमेरा, आणि पब्लिकमध्ये मी जास्त ट्रायपॉड वापरत नाही. मी डायरेक्ट हातामध्येच कॅमेरा घेऊन जातो आणि अलग अलग प्रकार शूट करतो मी. त्यानुसार मी व्हिडिओ अपलोड करत असतो. तर तुम्हाला सुरुवातीला भीती वाटेल, यार नाही होत, कशाला आपण यूट्यूबला जायचा, चला हे काय मी करतोय, बरोबर ना. तर आपल्याला समजवणारे पण कमीच असतात, बरेच कमी असतात की आपल्याला त्या आपण ह्याच्यातून चाललो रस्त्यावरून, तर तुम्हाला बरेच असे भेटतील की ते तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत. तर मी खास त्याच्यावरच व्हिडिओ बनवलेला आहे. मला सुद्धा असंच वाटलं होतं की यार मी नाही करू शकत. किती एक व्हिडिओने माझे तर 300 सबस्क्रायबर मला दिले, एक शॉर्ट व्हिडिओने. दुसरी होती 86 विवाली, तिने सुद्धा 200 मला, म्हणजे जवळजवळ 500 मला 2 शॉर्ट व्हिडिओने मला दिलेले आहेत. तर बघा, कधी काय कुठे तुम्ही पुढे जाऊ शकता, पण शेवटपर्यंत हारू नका. मला तसं वाटलं होतं, अरे यार कसं होईल, एवढे सबस्क्रायबर करायचे आहेत 1000 आणि एवढा वॉच टाईम करायचा आहे. तर मी कंटिन्यू आहे. मला 1000 वेळेला विचारायला, 1000 वेळेला की यार मी हे नाही करू शकत, पण मध्येच येतं नाही का आपण करू, मी करणार, मी पुढे जाणार. आणि त्याच कॉन्फिडन्सने मी, त्याच आत्मविश्वासने मी इथपर्यंत आलो आहे. आणि मला काही जण असे सपोर्ट करतात की खूप छान कमेंटसुद्धा करतात आणि कमेंटमध्ये टाकतात फुल वॉच व्हिडिओ, म्हणजे त्याने वॉच करतात पूर्ण व्हिडिओ आणि ते सपोर्ट करतात. ते आपले मराठी लोक असतात, त्यांना खरंच व्हिडिओ आवडते. तर मी अशा व्हिडिओ बनवत की लोक सर्च करतात, ती व्हिडिओ जास्तीत जास्त सर्च करतात, त्यांना ती आवडते. तर मला ह्याच विषयावर बोलायचं होतं की शेवटपर्यंत तुम्ही हरू नका, कंटिन्यू ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार करा. मी सुद्धा निगेटिव्ह करायचो सुरुवातीला, पण नंतर मी बोललो पॉझिटिव्ह विचार करूनच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. सो मी फायनली तयारी केली आणि इथपर्यंत पोहोचलो. आता बघा, मला थोडासाच वॉच टाईम बाकी आहे आणि तो वॉच टाईम झाला की मी स्वतःचं यूट्यूब करिअर म्हणजे पुढे चालू करू शकतो. आणि एक यूट्यूब म्हणून असं नाही की जॉब सोडून आपण हे करू ते करू, पण नाही, जॉब करून आपण यूट्यूब चालवू शकतो. यूट्यूब चालवणे म्हणजे एक कला आहे, कौशल्य आहे आणि ती आपण करू शकतो. बस एवढंच मला सांगायचं आहे. आणि ज्यांचा कोणाचा यूट्यूब चॅनल आहे त्यांनी हरू नका, बस एवढंच मला सांगायचं. आणि टू बी कंटिन्यू, म्हणजे तुम्ही कंटिन्यू करत राहा, बस एवढंच सांगायचं मला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि इथेच थांबूया आपण. तोपर्यंत बाय बाय.